नमस्कार, मी जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण 2 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकणार आहोत। सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघणार आहेत आणि बघणार आहेत त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, आपण तुम्हाला आता माहित झालंच असेल या रॉडच्या या बाजूने आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करतो आणि या रॉडच्या या बाजूने आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतो। हे तुम्हाला माहित झालेलंच असेल। आपले जेवढे नंबर आहेत म्हणजे आपलं जेवढ्या नंबरचं मॅथ आहे तेवढ्या नंबरचं आपलं आन्सर येणार आहे। म्हणजेच 1 2 आणि हे 3 आणि 4 नंबर आहेत आपल्या मॅथमध्ये। मग आपला आन्सर या 1 2 3 4 या 4 रॉडमध्ये येणार आहे। ओके, हे लक्षात ठेवायचं। आपण सॉल्व करून बघू आपलं फर्स्ट एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला समजून जाईल अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते। ओके, आता बघू फर्स्ट एक्झाम्पल काय आहे ते। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 35 × 72। हे एक्झाम्पल आहे आपलं 2 डिजिटचं, म्हणजेच आपण 2 डिजिटने 2 डिजिटला मल्टिप्लाय करणार आहेत। ओके, मग तुम्ही लक्ष देऊन बघा आपलं आन्सर काय येतं ते। ओके, आपल्याला फर्स्ट या 3 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच 3 चा टेबल आपल्याला 7 पर्यंत बोलायचा आहे। 3 7 जा 21, 3 7 जा किती आहे 21 आलेला आहे। मग 21 आपण ॲड करूया। या रॉडपासून आपल्याला सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। हे 20 आणि हे 1, 21 आपण ॲड केले। आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे। ओके, इकडे फिंगर ठेवला आपण, इकडे आन्सर आपलं हे ॲड झालेलं आहे, म्हणजे इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे। आता आपल्याला 3 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 3 1 जा 3, 3 2 जा 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने त्याच्या आपल्याला अगोदर काय लावायचा असतो 0 लावायचा असतो। म्हणजेच आपल्याला 2 डिजिट नंबर करून घ्यायचा असतो। मग इकडे आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे हा रॉड आपल्याला सोडायला लागेल। इकडे 0 आणि हे 6 आपण ॲड केले। फर्स्ट स्टेप आपली झालेली आहे सॉल्व करून। ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे 5 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 7 जा 35 आपल्याला ॲड करायचे आहेत। पण कुठल्या रॉडपासून आपल्याला ॲड करायचे आहेत तर आपण नेक्स्ट म्हणजे 2 डिजिट आता नंबर घेतलेला आहे, म्हणजे फर्स्ट रॉड सोडून आपल्याला सेकंड रॉडवर यायचं आहे आणि इकडे आपल्याला 35 ॲड करायचे आहेत। हे 30 आता 30 ॲड केले, पण 5 ॲड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाही। मग आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे। फॉर्म्युला यूज केला आपण, ॲड 35 केले। इकडे फिंगर ठेवायचा, इकडे फिंगर ठेवला। आता आपल्या इकडे संपलेला आहे आन्सर, मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे। नेक्स्ट आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 5 2 जा 10, मग 10 आपल्याला ॲड करायचे आहेत। हे 1 आणि हा 0, इथे आपला आन्सर संपलेलं आहे। या रॉड म्हणजे आपले आन्सर 4 रॉडमध्ये बरोबर आलेलं आहे। आपला आन्सर काय आहे 2520। हे आन्सर आलेलं आहे। आपलं आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। अबॅकस क्लिअर, अबॅकस क्लिअर केलं। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। फर्स्ट एक्झाम्पलचा आन्सर काढलेला आहे आपल्या अबॅकस किटवर। आता नेक्स्ट एक्झाम्पल त्या स्टेपने आपण सॉल्व करूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघूया आपलं 24 × 27। हे एक्झाम्पल आहे आपलं। आपण सॉल्व करून बघू आपल्या अबॅकस किटवर आपलं आन्सर काय येतं ते। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे तर या 2 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजेच 2 चा टेबल 2 पर्यंत आपल्याला बोलायचं आहे। 2 1 जा 2, 2 2 जा 4 आपल्याला ॲड करायचे आहेत। पण कुठल्या रॉडवर 4 हा 1 डिजिट नंबर असल्याने
हा रॉड आपल्याला सोडून द्यायला लागेल, म्हणजे इकडे आपल्याला 0 ॲड करायचा असतो. हा 0 आणि हे 4 ॲड केले आपण. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवावा लागणार आहे. ओके, म्हणजेच या रॉडपासून पुढचे नंबर आपल्याला ॲड करायचे ते समजून जाईल. ओके, इकडे फिंगर आहे आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे तर 2 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 2 7 जा 14, मग 14 आपल्याला ॲड करायचे आहेत. 14 आपण ॲड केले. इकडपर्यंत फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप बघूया आपली काय आहे. आपल्याला 4 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजेच 4चा टेबल आपल्याला 2 पर्यंत बोलायचा आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने आपल्याला त्याच्या अगोदर 0 लावायचा असतो, पण हा नेक्स्ट नंबरचा नंबर आहे म्हणून 1 रॉड सोडून सेकंड रॉडमध्ये आपल्याला यायचं आहे. इकडे आपल्याला 0 ॲड करायचं आहे. 0 ॲड केला आपण. आता आपल्याला 8 ॲड करायचे आहेत या रॉडमध्ये, पण 8 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहेत, मग आपण 8चा फॉर्म्युला यूज करणार आहे. 8 ॲड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. फिंगर ठेवला आपण. आता आपल्याला 4चा टेबल 7 पर्यंत बोलायचा आहे. 4 7 जा 4 7 जा 28, मग 28 आपल्याला ॲड करायचे आहेत. 20 आणि हे 8. 28 आपण ॲड केले. एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. या 4 रॉडमध्ये आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर किती आहे आपलं 648. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर राईट डाऊन केला आपण. आता अबॅकस क्लिअर करूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 82 × 15. हे एक्झाम्पल आहे आपलं. आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया आपलं आन्सर काय येतं ते. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे 8 ने या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 8 1 जा 8 आपल्याला ॲड करायचं आहे, पण 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे फर्स्ट रॉड सोडून आपल्याला या रॉडमध्ये 8 ॲड करायचे आहेत. 8 ॲड केले आपण. आता इकडे फिंगर ठेवायचा. फिंगर ठेवला. आता आपल्याला या 8 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 8 5 जा 40, मग 40 आपल्याला ॲड करायचे आहेत. 40 ॲड करायला इथे आपल्याला 40 ॲड करायचे आहेत, पण 40 ॲड करायला बीट अवेलेबल नाही आहेत. मग 4चा फॉर्म्युला 40. इथे 40 ॲड केले आणि हा आपला 0 आहे. मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, इकडे फिंगर ठेवलं. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप स्टार्ट करायची आहे. फर्स्ट स्टेप झालेली आहे. नेक्स्ट स्टेप करताना आपल्याला 2 ने या 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 2 1 जा 2. 2च्या टेबल 2 1 जा 2 आलेला आहे, मग 2 आपल्याला ॲड करायचे आहेत. या सेकंड रॉडमध्ये ॲड करायला, म्हणजे इकडे आपल्याला 0 ॲड करायचं आहे. हा 0 आणि हे 2 ॲड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला या 2 ने 5 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला 2चा टेबल 5 पर्यंत बोलायचा आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 8, 2 2 जा 2 5 जा 10. मग 10 आपल्याला ॲड करायचे आहेत. हा 1 आणि हा 0, म्हणजे या 4 रॉडमध्ये आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 1230. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया आपलं काय आहे ते. एक्झाम्पल आहे आपलं
56 × 71 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया आपलं आन्सर काय येतं ते. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 7 जा 35, मग 35 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ॲड करायचे आहेत. हे 30 आणि हे 5, 35 आपण ॲड केले. इकडे फिंगर ठेवायचा, ठेवला. 5 ने 7 ला मल्टिप्लाय झालं. आता 5 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5, मग 5 ने 5 आपल्याला ॲड करायचे आहेत. पण 5 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे हा रॉड सोडायचा आणि इथे आपण ॲड केले 5. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला 6 ने 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 7 जा फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली. आता आपल्याला 6 7 जा 42, मग 42 आपल्याला ॲड करायचे आहेत. पण 42 कुठल्या रॉडमध्ये ॲड करणार, तर या सेकंड रॉडमध्ये. हे 40 आणि हे 2, 42 ॲड केले. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायचं आहे. आता आपल्याला या 6 ने 1 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 6 1 जा 6, 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 6. एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. 4 रॉडमध्ये आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं, 3976. हा आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, अबॅकस क्लिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते. आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 49 × 42 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया. ओके, आपल्याला फर्स्ट या 4 ने 9 ला या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. म्हणजेच 4चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. 4 4 जा 16, मग 16 आपल्याला ॲड करायचे आहेत. 10 हे 1 16 आपण ॲड केले. इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला या 4 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 8 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे हा रॉड सोडून आपल्याला इकडे ॲड करायचे आहेत. 8 आपण ॲड केले. फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आपली. आता आपल्याला 9 ने 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 4 जा 36, मग 36 आपल्याला ॲड करायचे आहे. 36 कुठे ॲड करणार आपण, सेकंड रॉडमध्ये. 36 ॲड करायला आपल्याकडे बीट अवेल नाही, मग फॉर्म्युला यूज करायचा. 36 आपण ॲड केले. इकडे आपला आन्सर संपले आहे. इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, आता आपल्याला या 9 ने 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 9 2 जा 18, मग 18 आपल्याला ॲड करायचे आहे. 18 आपण ॲड केले. एक्झाम्पल सॉल्व झालं आपलं. हे आन्सर किती आलेलं आहे आपलं, 2058 आन्सर आलेला आहे आपला. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. अबॅकस क्लिअर. सगळे एक्झाम्पल आपली सॉल्व करून झालेली आहेत. अशीच काही एक्झाम्पल घेऊन आपण भेटू नेक्स्ट लेक्चरला. ओके.